मॅम मी दाखवू का? मला ती स्टेप एकदम नीट येते. ओके मी दाखवते. तुम्ही नवीन जॉईन केलंय का? नाही, एवढी स्टेप अवघड नाहीच आहे मुळामध्ये. फक्त तुम्हाला 1 2 3 4 5 इतकंच करायचंय. मी कधीच सांगितलंय, म्हणजे माहितीये मॅम येण्याच्या अगोदरपासून मी एक्सप्लेन करते, पण त्यांना समजत नाही तर काय करणार. मॅम तिचं इंधडा मिरवा चुकतंय. ती इंधडा मिरवा करताना ते असं करायचंय ना, तर ती काहीतरी असंच करते. हो, ते नाही ठीक दिसत आहे. त्यामुळे आपण ना असं करूया, जे न्यू जॉईनीज आहेत ना, ज्यांना येत म्हणजे ज्यांनी न्यू जॉईन केलेलं आहे त्यांना आपण थोडंसं मागे ठेवूया. ओके, आणि मग ते आम्हाला फॉलो करतील. असं काहीतरी करूयात आपण. हा, माझ्या टर्न स्टेपचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे का? ठीक आहे ना, चालेल, मी येतेच. आता मी थोडंसं एक्सप्लेन करते ना न्यू जॉईनीजला. ते झालं की लगेच येते मी. हो, जर तुम्हाला फ्युजन गरबा शिकायचं असेल ना, तर तुम्हाला कंटिन्युअसली यावं लागेल बॅचेस मध्ये. आता आमचं कसं, आम्ही ओल्ड स्टुडंट आहे ना, तर आम्हाला पटकन सगळ्या स्टेप कव्हर करता येतात. हा, जे न्यू जॉईनीज आहेत त्यांनी बाहेरच थांबायचंय. पहिले तुम्ही आम्हाला ऑब्झर्व करा, कसं ग्रेसने आम्ही गरबा करतो, कशी आमची पाठ अशी फिरली जाते, कसा ठुमका लागतो, ते तुम्ही ना पहिले असं तुमच्या दृष्टीने पहा. ओके, आणि मग तुम्ही स्टार्ट करू शकतात ना. तुम्ही मागे थांबा आणि फॉलो करा. मेन सर्कल मध्ये सगळे ओल्ड स्टुडंट्स असतील आणि जे न्यू ज्यांनी जॉईन केलेलं आहे ते बाहेरच्या सर्कल मधनं फॉलो करतील आम्हाला. काय संबंध की जागा नाहीये गरबा करायला? आम्ही तर एवढ्याशा जागेत सुद्धा गरबा केलेला आहे.